हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही परमात्माले विश्वरूप दर्शन योग म्हणून म्हळेले 11 अध्यायांतू असंच आम्ही परमात्मू अर्जुनाले इच्छा रुपारीची म्हणरी अर्जुनानं परमात्माला निमगेल म्हाका तुगेले विराट स्वरूप पळोवका, विंगड विंगड विभूती ऐकून विराट स्वरूप पळोवका म्हणून म्हणालो. अर्जुनाक कृष्ण दिव्य दृष्टी दिवन तागेले विराट स्वरूप दाखयतरस अर्जुन पळयतरस तागेले विंगड विंगड तोंड सुತ್ತसले सहस्र तोंड, सहस्र अक्ष, सहस्र नमने रूप असूचे ते सगळे कुरुक्षेत्र मैदाना व्याप्त जावन दिसची तसल विराट स्वरूप पळयता. अर्जुन खैराबला अर्जुनाल सुत्तू मुत्तू ಎದುರಾಕ ಮಾಕ್ಷಿ ವೈರಿ ತೊಗ್ಗು ಪುರೈ ಕಡೆನ್ ಪರಮಾತ್ಮ ವ್ಯಾಪ್ತ ಜಲ್ಲ त्या दिव्य दृष्टीन ताका पळोवचें जत्ता. अर्जुन सांगतरस तुगेल ते कराळ जावन आशिल्ले कोरे दंता मद्दींत ते धृतराष्ट्राल पुत्र पुरय शिरकून मरतरसची म्हाका दिसतरस भीष्मानय चमकलेले दिसता. द्रोणान सूतपुत्र कर्णान त्या मान्नी आमगेले मस्त सकट दोनी पक्ष आसूचे योध मुख्यान पुरे वच म्हाका दिसतरस कशी वतरसची त्वरमाणा विशंती भारी वेगारी परमात्माला तोंडा भितर तांणी विशंती प्रवेश करतरस कೈ ಕೆಲವು ಜನ ಚೂರ್ಣ जावन चमकल्याची, ಕೆಲವು ಜನ तागेले दाडये येड्याक शिरकोन पडल्यांची म्हणनी अर्जुन परमात्माला सांगतरस तुगेले ह्या रुपां पळयता. 100 धर्तराष्ट्र सर्वराय भीष्म द्रोण सकडी तुगेले तोंडा भितर वचून चूर्ण जत्ताची म्हूण जाली नंतर विंगड जनाल विशय सांगचकना कशी तांणी आ पळयतना ते दोन्ही पक्षांतूल राय भीष्म द्रोणादी समीत तुगेले तोंडा ಬೇಗ जावन येवन पडतरसची ಕೆಲವು जन चूर्ण जाल्यांची, ಕೆಲವು जन ದಂತ ಎಡೆ शिरकल्याची कित मागीर बरलेले जन वेग जावन येवन तुगेले तोंडा प्रवेश करतरसची कशी वेग जावन म्हळ्यार हांगा अर्जुन सांगता. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राणि अभिविज्वलन्ति. कशी नय पुरे भारी वेगान धावन समुद्र सर्वत आपळे धावन म्हळ्यार केदना वर्षा कालांतू न्हंय भोर नासतना कितली वेग म्हळ्यार एक न्हंय तुका कसले एक रुक्का कुडको जगान पळोवका पळो भितर थंय वचून पावले कशी बाण सोडतना ते बाण वेग जावन एक क्षण भितर कोणा सोडला तांकां मारता पळतो तशीची हांगा न्हंयोय तशीची वर्षा कालांत म्हळ्यार पावसाळ्यांत धावन वचून समुद्रा वताच की येता नदीनां बहवः अंबुवेगाः भरती न्हंय पुरे बाणाचे रुपार बाण कितले वेग जावन वाऱ्या वता पळय तितले वेग जावन समुद्रमेव अभिमुखा द्रवंती समुद्राक अभिमुख जावन म्हळ्यार समुद्रा वचून पावचे कडेरी तशीची. तथा तवामी नरलोकवीराः तशीच हे नरलोकाचे सर्व पुण्य जीवी पुराय ते तुगेले वक्त्राणी अभिविज्वलंती तुगेले ते मस्त तोंड एक वक्त्र सांगिल्लें हांगा अर्जुनान खंय पडलं थंय परमात्माला तोंड दिसता म्हळ्यार कितले संख्येर तोंड दिसले ताका कितले संख्येर हात पांय दिसले परमात्माले कशी सांगेत आमी. अर्जुना मात्र गोत्तू ते दिव्य दृश्टीन पळयल्याक मात ते सांगतरस तुगेले ते तोंडा भितर पुरय अभिविज्वलंती प्रज्वलित जावन आशिल्ले ते तुगेले तोंडा भितर पुरय विंगड तोंडा भितर ते नरलोकाचे सर्व पुण्य जीव समीत
आता ह्या पुराय सांगल्या कोण कौरव दोन पक्ष आसूची राय जाल्यार पुण्य जीव समीत म्हणटा हांगा पुण्य जीव म्हळ्यार तेच नरलोक वीरा हा म्हळेले पुण्य जीव समीत परमात्माले तोंड न्हंयची उदक कशी समुद्रादी कडेन वेग जावन प्रवेश करता की तशीची परमात्माला तोंडा भितर तशी प्रवेश करताची म्हूण हांगा अर्जुनान सांगल्या बरी जालें आतां हांगा पुण्य जीव म्हूण म्हणली कशी कोणाक भीष्म द्रोणादिक्तान म्हणलेलें म्हूण येता नरलोकवीरा हा म्हणून भीष्म द्रोणादी म्हळ्यार भीष्म न्ही द्रोण मात्र न्ही तसले मस्त पुण्य जीव आशिल्लीच ते तांकां पुराय त्या प्रवेश करचे पळयता तो तोंडा भितर भीष्म द्रोण पुण्य जीवाची भौतीक जावन हे युद्धांत कशी त्यांनी भारी वीर जावन युद्ध करतरस की करताच की त्यांनी करच्या साध्यच की तशीची परमात्माला प्राप्ती खातीर त्यांनी व्हड एक साधना रुपाचे आध्यात्मिक युद्ध केलां त्यांनी भीष्म द्रोण पुराय परमात्मा प्राप्ती करून घेवचे खातीर त्यांनी ते तांगेले देहान साधन केलां ताका आध्यात्मिक युद्ध म्हणून म्हणयत ते आध्यात्मिक युद्धांत तो शत्रू कोण आमगेलेची मनांतुले शत्रू ते आंतरीक शत्रू ते अहंकारो ममकारो कामादी अरी षड्वर्ग तांगेल ಒಟ್ಟು ಗೆಲ್ಲುವಕ आध्यात्मिक युद्धांतू आता भायरच्या युद्धांतू भायरचे सैनिकाल ಒಟ್ಟು कशी गेलवत की तो युद्ध करून तशीची एक मनीस परमात्माला साधन करता जाल्यार ताणें सुरयता गेल्यार आंतरीक शत्रूंक गेलुका अहंकार आसता मनशाक वायट ममकार आसता ताजे नंतर काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य म्हळेले षट्वर्गाचे अरी म्हणटाचे अरी म्हळ्यार शत्रू आंतरीक शत्रू ते पळय तांगेल ಒಟ್ಟು सुरवेक गेलवून मन निग्रह करका जाता हे काम क्रोधादी पुरे निग्रह करून घेवचे ताका इंद्रिय निग्रह मन निग्रह म्हणटाची त्या केलेले जना मांद्र परमात्मान मेळचे म्हणटना हांगा पुण्यजीवी म्हूण कसले म्हणलें म्हळ्यार भीष्म द्रोण भौतीक जावन आतां कुरुक्षेत्रा युद्धार आपल्याची तांणी एक नमने योधाची व्हड तशीच आंतरीक जावन तांणी परमात्मा साधन त्या देहान करचे खातीर आंतरीक शत्रूंक गेले ಒಟ್ಟು युद्ध करताची तशें जावन तांकां पुण्यजीवी म्हणलें कशी तांणी न्हंयो समुद्रादी कडेन धांवन वचून तांणी समुद्रांत तुची ऐकी जाताची की पळय तांणी समुद्राले वताची वचून समुद्रांत ऐकी जातना तांगेले नाम रूप सकट आसतवे ना आतां गंगी जेवो यमुनी जेवो समुद्रा वचून मेळटाची गंगा न्हंयचें उदक धवेचकय यमुना न्हंयचें उदक काळेचकय तशी दोनी वचून समुद्रा ते प्रयाग राजांत मेळटात न्हय मागीर थंय वतर तांतू गंगी खंयची यमुनी खंयची म्हणून सोदून काडूचे तुवें ना इतें म्हळ्यार नाम रूप सोडून तांणी समुद्रा वट ऐकी जालींची तशीच ह्या पुण्यजीवी तांगेले ते भौतीक नामरूप भीष्म द्रोण असल पळय नामरूप भौतीक देह ते सोड देवाले आंगांत प्रवेश करतरसची तसल तुगेलें रूप भारी प्रज्वल जावन पळोवचें जायना कृष्णा म्हूण सांगून अर्जून सांगतरस मागीर म्हणटा तो अनेक उदाहरणे अनेक उपमा दिता पळयाची यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः यथा ज्वलनं यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः कशी पतंग म्हणजे चिटी लेक्कू वयता कीट लेक्कू वयता उज्जे पडून मरतले तसल पतंग तांगेले उज्जू तांगेले नाशा कारण जावनच जाल्यार त्या उज्ज्याचे आकर्शणे पळोवन वेग जावन त्या उज्या भितर प्रवेश करताचे आनी मरताचे तशीच हांगा म्हाका हें पुराय जन तुगेले तोंडा भितर तशी ती प्रवेश करून नाश जातरच पळय म्हूण दिसता तथापि वक्त्राणी समृद्ध वेगा म्हळ्यार परमात्मू वग्गी वग्गी गिळता देखून तांणी प्रवेश करताची म्हूण सांगून आमी लेखू येता तशी पतंग उब्बून येवन उज्यान पडटा तशीच सर्व पापी जन परमात्माला तोंडा भितर धांवन येवन पडटा रसाची हें युद्ध आयिल्लें अनेक वीर आसाची तांणी कौरव पक्ष आश्चाप्रोची पांडवाल पक्षांत आश्चाप्रोची युद्धा येतना तांणी कशें येवचें मरण जाता म्हूण खंडीत म्हूण लेखून येताची जेवो जय मेळटा खंयचेय एक वेळ मरताची एक वेळ जय मेळटाची युद्धांत ते दोनी जेवचे
तेच जावन ते लेखून येतात त्यांनी आम्ही खंयचे एक योद्धा वांचे आश करून येयला ताका युद्ध करूं जायना. आम्ही ह्या युद्ध जावचेची आम्ही मरचे असल्या मरचेच म्हूण तयार जावन कोण येता तांणी मांदर त्या युद्धा एक न्याय दिताची. तशी कशी पतंग त्या उज्ज्याचे उजवाडाच्या मोहान त्या उज्ज्या भितर येवन पडटा की तशीची हांग हें योद्ध पळय हें जन आमगेले हें तांगेल खातीर आमी युद्ध करता हें मोह थंय आमगेल जन तांगेल जन आमगेल जन म्हूण असले एक मोह जनाक तशी तांणी युद्धाक सन्नद्ध जावन आयल्यांची तशी तुगेल तोंड प्रवेश करताची म्हूण म्हळ्यार भावनेरी अर्जुनू सांगतरस लेलिह्यसे ग्रसमानः समन्तात् लोकान् समग्रान् वदनैः जलद्विभिः तेजोभिरापूय जगत्समग्रं भासत्तवोग्राः प्रतपन्ति विष्णोः. सर्व जनाक ते तांगेल तोंड कशें आशिल्लें परमात्माले ज्वलद्भिः म्हूण म्हणलें म्हळ्यार उज्वाडू तोंडाक उज्जो तोंडा दुखून भायर येता तशी त्या परमात्माला तोंडा दुखून उज्जता तसले उज्जेवची तोंडान खंयचे खंयचे दिशे दुखून म्हळ्यार दिका दुखून धांवन येवची ते जिवादीक गिळत कय तो लेली ग्रसमान हल गिळत कय आनी कोपान लेलिह्यसे ते तागेल वंटाक ते पुरे गिळतन रगत सकट जल्ला पळय ते जिब्बेन तो आस्वादन करता की आस्वादन म्हळ्यार लेवंत म्हणटा पळय तशी तो करतरस आनी सांगता तो हे विष्णू विष्णू म्हळ्यार जगत्यांत व्याप्त जावन आशिल्लो परमात्मा म्हळ्यार अर्थ येता हे जगत व्याप्ता हे विष्णू तुगेले तीक्ष्ण जावन आशिल्ले तेजस पळय तांची उजवाडान सगळे जगत्याची हून जतरस तप्तरस जगत्य तपचे म्हळ्यार कसं नाही सर्व जीवादी समीत देह समीत जगत्य तप्तरस म्हूण सांगून अर्जुन परमात्माले सांगता. ग्रसमान म्हळ्यार सर्व जनांक ते तागेले उजवाडाचे ज्वाल सुत आसले उज्ज सुत आसले तोंडा भितर ग्रसमान घेतरस कय तो आनी लेली असे कोपान ते रगत भरलेलं तसलं वोंट लेवतरच के जिब्बे तुदेन तशीची सगळे जगत्य तुका एकू एक घास उजल्ला अशें दिसता सर्व तुगेले पोट्टां भितर वचून मेळटरस तुगेले आंगाचे तेजस पळय तो जगत्याक खंय पळयला थंय भोर येतरस हे सर्व व्यापका हे विष्णू सर्वांगेले भितर भायर आसूचे तूं सर्वसंहारक जावन दिसतरस अतृप्तशी मागीर इतले गिळणूय मागीर अतृप्तशी जिब्बेन तोंड लेवतरस न्हू तूं म्हणून अर्जुन देवाक सांगता. म्हळ्यार भिल्ला तो अर्जुन ते भिवनूची कृष्णा लागीं निमगीत तो हें कशें इते खातीर निमगिता हें तुगेलें उग्र तोंड उज्जेवची तसलें तोंड कसं खातीर तूं हांग केल्ला म्हूण निमगुच्याक प्रयत्न करतशी हांग अर्जुन कृष्णाला निमगीतरस आख्यामी मे को भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिं. हे देवदेवा उग्ररूपी जावन आशिल्लो तूं कोण विज्ञातुमिच्छामि हें भगवान उग्ररूप तुगेलें हें पुराय जना भिवोची तसलें हें रूप घेवन येयला न्हय आख्यामी मे को तूं कोण म्हूण म्हाका सांग आनी तुगेलें ह्या उग्र रुपाक कारण कसलें म्हूण सांग अशी पुराय जना भिवची तसलें उग्र रूप धारण करूंक कारण कसलें आनी सांगतके अर्जुन तुका नमोस्तु ते देववर प्रसिद्ध हे परमात्मा सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो तूं तुका प्रणाम करतरस मिगेल वयर तूं दय दाखय सर्वाकय आदिपुरुश जावन आशिल्लो तुका तूं कोण म्हूण सांगून हांव अर्थ करून घेवच्याक आशी पावता कित्याक म्हळ्यार तुगेलें उद्देश कसलें म्हूण म्हळ्यार म्हाका कळतर ना हें तुगेलें भयंकर जावन आशिल्लें रूप पळोवन म्हाका कसलेय अर्थ जतर ना तुगेल महिमा म्हाका कसलीय गोत ना तुगेलें हांव शरण येयला परमात्मा म्हाका उद्धार करे
हे भयंकर रूप तुगेलें तुका पळोवन म्हाका भंय जाता रस. आतां तें रूप कसलें तूं धारण केलां हें म्हाका सांगता की तूं म्हूण अर्जून कृष्णाले निमगिता. म्हळ्यार परमात्मा लील म्हळ्यार कसली म्हळ्यार देवादी देवतेंक समीत अर्थ जैनातील तसले परमात्मा लील कೈ दास सांगताची खंयचे वेळाक खंयचे रूप धारण करून तागेले भक्तांगेले उद्धारा येत की म्हूण सांगून दास सांगता की हिरण्याक्ष हिरण्यकशिपू मारचे खातीर वराह नरसिंह रूप धारण करून येयलो तूं जरासंधाक भित्तशी करून समुद्रा भितर द्वारकी निर्माण करून जरासंधा भिवन धांवला की म्हूण सांगून लेखोका तशी प्रवर्षण पर्वता वयर धांवन निपून बसता. सगळे पर्वता उज्ज घालतना परमात्मा तो कशी जरी भायर ताका तागेली खेळ या पळय तशी तो बलराम समेत उज्जे दुखून भायर येवन तो वता मुचुकुंदाक दर्शन दिवचे खातीर कालयवनाक बिल्ल्या बरी कोरून मुचुकुंदाल निमित्त कालयवना मारयसिता. तशीची भीमान जरासंधाक संहार करचे इति खातीर हे पळय परमात्मा ले प्रेरणेन अशीची दुश्टांक नाश जेवच्याक आनी तो नाश जेवच्याक आनी बिल्ल्या बरी धांवल्या बरी सकाळी करचे परमात्मान तागे लील नव्हती सामान्य जनांक हें कळना. तशीची समज जावन पळयली म्हूण जाल्यार मोक्षांक उत्तमाधिकारी जावन अशे देवते म्हणटाची तांकांय परमात्मा लागी कसले लील कळनाके. तेवय नाका तागेले वटू केन्नाय सुत्त आशिल्ली महालक्ष्मी देवीकय ते परमात्मो कसले तागे लील कसले तागेले अवतार कसले तो कसं करता तागेले आत्ताच क्षण कसं अन्य घडीन तागेले मना कसं जाता ते सगळो दिसो तागेले वटू सुत्त आसले लक्ष्मी देवीक समीत कळनाके. तशें जावन आतां हांगा अर्जून इंद्रांशू न्हय ताका देवाल विशय आयकूंक म्हळ्यार अपेक्षा कसले व्हड न्ही देवतेंक पळय परमात्मा विशय आयकलेले तितले पावना. तशें तो हांगा देवांशू संबोधतो म्हळ्यार इंद्रांश संबोधतो तशी ताका देवालय परती एक विशय कळका म्हूण म्हळेले आशेन तो इंद्रांश जालो अर्जून देवाले हें लीला सकडे आनी की म्हाका कळका म्हूण म्हळेले आशेन तो सांगता नहीं प्रजानामि तव प्रवृत्तीम. म्हाका तुगेले कसले एक प्रवृत्ती म्हळ्यार तुगेले कर्म कसले म्हाका कळना हें पळय तूं कसो खातीर करता. कर्म म्हळ्यार कसो आतां तो गिलतर आसा पुरय तेवय कर्मची कसो खातीर कळटा हें म्हाका कळना. परमात्मा आद्य म्हळ्यार जगत जन्मादीक मूल जावन आशिल्लो परमात्मो तेंची परमात्माले सृश्टी स्थिती लय असले एक लीला. तशी जाल्यार हांगा चांग कसले वायट कसले म्हूण आमकां कळका आनीक चांगा निमती आमकां सूख वायटा निमती आमकां दुख्ख हें पुरय आमगेलें सामान्य जिवा. जाल्यार हांगा परमात्माक सूख मेळयलें ना दुख्ख मेळयलें ना इत्याक म्हूण म्हळ्यार परमात्मो ही सृश्टी तो नियम हें सृश्टी करता सगळे जगत्यांत सर्व जिवादींक सृश्टी करता तांकां पालन करून मागीर कडेर लय करचें ताणेची जाल्यार ताका ह्या लिले निमती कसलेची एक संघाचे बंधन ना कर्माचें बंधन ना. इत्या म्हळ्यार तें ताण तागेले खातीर तागेले अपेक्षे खातीर करचें न्ही. आतां चेडूं समुद्रा तीराल्या ओन सोडायची ओन सोडतना तांणी ते मातीन तो घर करता जेन्ना करता दुसरें करता सकड करता तांगेलो खेळ तो आनी तांणी हे घर मेगेले तुका दिना आनी तूं येवचें नजे हें आपडूं नजे तें आपडूं नजे म्हणाची पुरायजन मोठू बेसून खेळटाची नाका म्हण म्हणलें कडलें पाययान त्या लोकांची नाश करताची दवंताची. तशी हें एक तत्व आमकां सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार ಆಡುವ ಮಕ್ಕಳು ಮನೆಯ ಕಟ್ಟಿದರು ಆಟ ಸಾಕೆಂದು ಮುರಿದೋಡಿದರು ಹೀಗಿರಬೇಕು ಸಂಸಾರ. आम्ही जगत्यांत आयली नंतर चेडूं कशी पळय मोहरहीत जावन आसताची तांणी खेळटाची खेळ न्हू ते रेवेन तूं घर करून खेळटाची आनी ते एक वेळ समुद्राचे पाळ येवन ते कोसळून व्हरका एक वेळ तांणी पांयान मस्तून नेलासम कोरका तितलेची तांकां चेडवांक ते आशी ताजी कसले अपेक्षा ना हें गरमे गेले हें म्हाका जावं हाका हांव दुड्ड घेवचें कसलें ना तांकां खेळू पांय येयल्यार वापस तेच करताची परमात्मा खंय तेची.
ताका हें सृश्टी स्थिती लय करून कसले एक ताका ताजे निमती कसं की जावका ताजे निमती कसं की आतां पण आमी कसं काम करता न्ही ताजे मागशे एक दुडवा उद्देश की सकड आसता तशी परमात्मा त्या पळय नंचिना ताका पर एक कसले म्हळ्यार तांगेले चेडवाल हें अशी ते खेळुशी परमात्मालो तेदना ताका चेडवाल मनान पळय अहम ना मम ना तशी हांगा मुग्ध चेडवाले मन कशें आसा तशीच परमात्मस म्हूण म्हणटाचे तशें हांव तेगो तशें जन म्हणचे आट साकेंद मुरिदोडिदरू नक्क म्हूण सांगून कोसळून धांवतात आनी पांय येताचे वापास खेळूक अयो मिगे घर समुद्रा बदीन बांदिलेलें कसं जतकी म्हूण म्हळेलें तांकां कसली चिरू दिसना ते मागीर तांणी हेरदूस वचून नवें घर जाल्यार बांदिताची तशी हांगा लक्ष्मी पती जावन आशिल्लो लक्ष्मी नारायण जावन आशिल्लो परमात्मो प्रळय कालांतू समस्त जगत तागेल्या पोट्या भितर दवरता म्हूण तो तेदन मागीर ताका योगनिद्रे वता म्हूण म्हणटाचे योगनिद्रे जाल्ली कुडले अपास सृश्टी कालांतू एवायम जायते कसल सकड आशिल्ले सृश्टींतू तेंची पुनर्सृश्टी जावच्याक ते ब्रह्माक नव ब्रह्माक परमात्मा तागेले देह दाखयत वपास तशीच त्याची 14 लोक ते भायर काणू आतां एक त्यांची 14 लोक तो एवायम जायते तशीच सृश्टी करता तसले जीव सकड कशी म्हूण म्हळ्यार आतां चेडू हें कुंभार म्हळ्यार माती आयदन करतलो तो मातीन विंगड 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 आयदन करता आनी चेडूय तशीची रेवेन मस्त घर न्ही बांदिताची तशीची हांगा परमात्मा हे परे कोरून तो जिवांगेल संरक्षणाचें कामय करता तागेले खेळ तो वपास सृश्टी करता तागेले खेळा खातीर पालन केल्ल्या बरी करता वपास लय करता हे परमात्माले एक लीला म्हळ्यार विंगड कसले न्ही खेळू म्हूण म्हणचे आमी तशीची अर्जुन परमात्मा लागीं आनीकी चड कोळका म्हूण सांगून अपेक्षा पावता इतेक म्हळ्यार परमात्माल वयर भारी ताका प्रिती तशी कोणाक कसो विशय प्रिती आसता पळय ते तांकां ते तांगेलेची तांकां जेवका म्हूण दिसता हाका एक काणी सांगची जाल्यार एक घरांत एक मांतारा माव म्हणलें क्या ताका उबट खावची आश जाता उबट खावची आश ताका उगडशाची आशी सुनेले सांगता काय वय गो मस्त काळ जालें उबट करनाशी उबट करतव्या म्हूण सून पापच्या आंगी मामान कसं सांगल्यार करून दिता जायत मामा करून दिता म्हणिल्ली की एरदुसू पुरे चणे दाळ्यांनी तिंबून वाट्टून हिणें उबटीक पुरे तयार केला मामान पुळ दिवसू सांगला हिका वय गो तुगेले गोड ಸ್ವಲ್ಪ उणी जाता उबटीक ಸ್ವಲ್ಪ गोड चड घालका म्हणून जायत म्हणिल्लें गोड चड घालून वाटिलें वाटितना वय गो वाटितरच गोड सम घाला न्हू वय मामान एक चूर खावन पळया जाय जाल्यार मामाल हाडटा री ती घालता तो खावन पळोवन वय गो एक चूर गोड उणीशी दिसता थोडे घाली म्हणटा ती एक गोडा मदू काडटा घालता वापस निमगितना वापस तो तशी सांगता थोडे उणी जाल्ला गो आनी चूर घाली मस्त नाका तवळटी तितली नाका थोडे घाल अशी तशी म्हूण सांगून प्रतिपंतीणे गोड चड घालून वाटूचे ताका दिवचे त्याची पिट्टाक वापस गोड चड घालचे वाटूचे ताका दिवचे कसं केल्यार यो आनी दे गोड घाले आनी दे गोड हिका मात येवन जाता हे माम्माक गोड्डाची पीश म्हळ्यार हें लागना मुहाक गोड कसं करचें म्हूण म्हणटा वापस सम गोड घाल गो थोड्याची म्हूण म्हणटा ही कसं करता आतां कसं करचें म्हूण पळया म्हूण सांगून गोड धाडयता पिट्टी करून उंडुशी करता आनी मामाले व्हरून दिता हें खावन पळयाचें म्हूण खाल्लें हां आत्तां जाल्यार गोड जाल्यार थोडे धरता मांतर गोड हें जाल्यार करेक्ट गोड आनी एक कुडको घाल्ली म्हणटलें आतां अळ्ळी म्हणटा पळय एक चूर उणी म्हणटा पळय तशें आसा एक चूर एक सुद्दां इतलें गोड्डा कुडको उणें तूं एक गोड्डा कुडको घाली वाटी गोडची लायत जाता पळय म्हूण तेदन तें सुन्नें दिसता की हे माम्माक सम करचें जायना भांग गेलें गोडशेची प्रिती मितीमीर होऊन गेला गोड्डाक गोड वाटून हाडून दिलें तें गोड्डाक गोड पावना म्हूण सांगता जाल्यार आनी हांकां कसं पावचें म्हूण तिका दिसता काय तशीच हांगा अर्जुनाक
यांची कसं नाही म्हण म्हणा रे परमात्माला विषयी आनिकी कोळका म्हण म्हणाल आशी तश्चावन तಕ್ಕ परमात्माला बेची ಪ್ರೀತಿನ್ ತೋ ಪರಮಾತ್ಮಾಲಕ್ ಪುರೈ ನಿಮ್ಗಿತ ಅರ್ಜುನು त्या कृष्णाला रूपाने पडिले आणि कसले दाखवच्या बाक्यस्वे कृष्णारा म्हण म्हणेल आशी तगेल मनान तू जलरी तो अर्जुन कृष्णा निम्गिता देवा तू कोण आख्या मे म्हाका सांग को भवान उग्ररूपो इतले उग्ररूप घेतले तू कोण म्हूण सांगून निमगित्त आतां आमकां थंय दिसता न्हू ताण निमगुचे इत्याक आतां कोण अर्जुनाक कृष्ण म्हणून गोत्तस हे कृष्णा म्हण म्हणटा वै हे देवा म्हणटना ताका तो कृष्ण देव म्हूण कळ्ळा म्हण न्हय जाल्यार ताणें इत्याक तूं कोण म्हूण कृष्णा निमगिले म्हळ्यार अर्जुनाक कृष्ण जेवो तागेले लीला म्हणटा पळय महिम म्हणटा काय अपरिचित नाही पुराय ताका गोत्तस एक परिचित व्यक्तीक वापसय तुका तूं कोण म्हूण निमगिता म्हण जाल्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार ताका नित्य पळयताची जाल्यार तो कोण म्हूण गोतना तसले जनाले मान निमगूत मार्गार वतल पुरो जनाले निमगिता ना नित्य कोणाक मी पळयताची एकले मागीर एक दीस मेळटना तूं कोण हांव तुका मस्त पंत पळयला म्हूण म्हणटा पळय तशी हांगा तेंची एक केन्नाय एक गुर्त आशिल्ले व्यक्तीक केन्नाय पळयता म्हणजे जाल्यार तूं कोण म्हूण सांगून तो निमगीत म्हण जाल्यार तुगेले विशय म्हाका मस्त गोतना तूं म्हाका आनिकी तुगेले विशय सांगले म्हाका तुका अर्थ कळूंक लायज येता म्हूण म्हणलेले भाव हें उतरांत आख्या मे को भवान उग्र रूपो म्हूण सांगून आतां अर्जुन परमात्माला सांगतकय कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः रतिपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता प्रत्यनिकेषु योधाः आता अर्जुन परमात्माक सांगतरस परमात्मा अर्जुनाला सांगतरस आवची कालनामक जावन आशिल्लो परमात्मो कालोस्मी हांव कालनामक जावन आशिल्लो परमात्मो हांव लोकक्षय कृतप्रवृद्धो थंय कृष्ण जावन जन्म आयलो लोक क्षय करचे म्हळ्यार हें एक भूभार हरण करचे म्हूण तशीची परमात्मा कसलो म्हळ्यार परमात्मा सांगतरस हांव कालनामक जावन आशिल्लो परमात्मो भूभार हरण करतलो देश काल सकडी देश काल सकडी तक्कना परमात्माक तो देश कालादी दुखून पूर्ण म्हणटाची जाल्यार हें युद्धमंडलवर्ती म्हळ्यार युद्धांत कोण उत्सुक जावन आयल्यांची तांकां प्रत्यक्ष जावन संहार करचे काम उद्युक्त जावन आस म्हूण तो सांगता रतीपि ना भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता प्रत्यनिकेषु योधाः दोनी पक्षांतू हें युद्धा सन्नद्ध जावन राबिले सर्व जनाक प्रत्यक्ष जावनय संवार करच्याक हांव समर्थची उद्युक्त जावन आसा म्हूण सांगता पळय हें महाभारत युद्धांतू कडीर वरचे कोण म्हळ्यार पंचपांडव अश्वत्थामो यादवांतुंगेले सात्यकी कृतवर्म हांकां सोडून युद्धरंगांतले सर्वजन नाश जाता पळय सर्वजन नाश जाताची तशी ताणें ताजे खातीर परमात्मान सांगचें कालः अस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो हांव तो कालनामक परमात्मो हांगा काल म्हूण म्हणल्यार समय म्हूण म्हणल्यार अर्थ हांगा येना संहारक म्हूण म्हणल्यार अर्थ हांगा काण घेवका म्हळ्यार संस्कृतान प्रति शब्दाक 1 2 3 अर्थ आसता ते खंयच्या श्लोकांतू आयला जेव्हा ताजे पूरक जावन आशिल्ले उद्देश कसो न्ही अर्थ कसो न्ही ते पळोवन आमी ते शब्दा अर्थ हांगा काण घेवका जाता देव कालोस्मी म्हूण म्हणल्यार केलो कडेन तो आवाची टायम म्हळ्यार आवर्तन जावची काल पळय तशी म्हणून जाता कशी लवक्षण निमिष मुहूर्त घडी तिथी वारो म्हयनो संवत्सरो अयन संवत्सरो अशी तें काल परमात्मा आपणाची म्हूण म्हणटा पळय हांगा तशी म्हळ्यार न्ही हांगा काल म्हूण म्हळ्यार समया विशय येना काल म्हूण म्हळ्यार संहारक म्हूण सांगून येता तशी लोक म्हूण म्हणटा केलो कडेन
14 लोक म्हण म्हळ्यार अर्थ जाल्यार केलो कडेन जन म्हण म्हळ्यार तरी अर्थ येता. तशी शब्दाक ते श्लोकाक समजावन आमी शब्द काण घेवपाक जाता. तशें हांगा जगताचे सृश्टी स्थिती संहारक आवची म्हूण ताणें सांगलें. बरें जालें. हांगा युद्धाक उत्सूक जाल्यात न्हू पुराय जन, तांगेलो संहार जाता न्हू हे युद्धान तूं ते संहार करतलो. कालची हाव म्हण म्हणटा शिवाय तशी काल शब्द अन्यक अर्थ दिता. परमात्मो जगत्याक बंधक करतलो, नाशक करतलो, ज्ञान दितलो, हे तिनी गूण आशिल्लो. जगत्याक बंधक करतलो म्हण म्हळ्यार कर्म फलापेक्षेन करयतलोय तो कालनामक परमात्मो. तशीची संहार करतलो ही कालनामक परमात्मो. अन्यक म्हळ्यार ज्ञान इत्यादी सकट दितलो तो वय कालनामक परमात्मो म्हूण सांगून सांगेत. तशीची बलीन सांगचें आस विष्णून ताका बंधना घालतरी इंद्रा लागीं सांगचें आसताणें, ए इंद्रा हें कालपाशा दुखून बंदीत जाल्लो हांव वयवे मिगेले रब्बून तुका तूं होगळसून घेता न्हय न्ही परमात्माला इतले व्हड कोणेय नांची तूं म्हाका कसल्याक तुका कसले तूं मिगेले होगळसून घेता. तुका म्हाका बांदून घालच्या साध्य आशिल्ले ते काल म्हूण म्हळ्यार परमात्मान म्हाका बांदून घाल्लेले. काल मेळलेले परमात्मान म्हाका दमन केलेले. तूं न्ही तूं त्या परमात्मान म्हाका कशी सुतला लोका पेटय तर तूं तुका होगळसून घेता न्हय म्हूण तो सांगता. ही ताका म्हूण म्हळ्यार ताका गोतस बली चक्रवर्तीक काल म्हळ्यार कोण साक्षात परमात्मो म्हूण सांगून आनीक काल म्हूण जाल्यार तो ताका श्यामल वर्ण तो जिवांक पुराय संहार करतलो आनी गायक पुराय कशी बांदीत पळय दोरान तशी ते जिवांक पुराय संवसाराक बांदून सोडता तो. तशें जावन ताका अति उग्र जावन आशिल्लो. तशें जावन ताका काल म्हण म्हळ्यार परमात्मा म्हूण सांगून सांगेत. आनी हे प्रवृद्ध ते अर्थ कसले म्हूण प्रवृद्ध म्हूण इथेच सांगली ताणें. प्रवृद्धो लोकान समाहर्तुं मिह प्रवृत्तः. ही प्रवृत्ती कसने प्रवृत्त कसने रतेपी म्हूण इथे म्हणालो. हे पुरे फायचे दिसाचे गीतामृत धारेंत आमी पळया आजी सांगेले गीतामृतांत विषयो परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. न हम कर्ता हरिः कर्ता, न हम कर्ता हरिः कर्ता.